गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी-सकाळी बिलकुलच मूडमध्ये नव्हतो. कारण आमची मॉर्निंग ही खूप लवकर झाली होती आणि पोटभर ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही निघालो होतो नाशिकला जाण्यासाठी. नाशिक येथे असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. कृषिव आणि मी फर्स्ट टाईमच तिकडे जाणार होतो. आता तुम्ही म्हणाल, किती फिरतात? आता ॲक्च्युली माहेरी आली आहे मी आणि माहेरी आल्यानंतर थोडंफार काही गोष्टी प्लॅन नसतात, की आपण इकडे जाऊ, तिकडे जाऊ. आणि तेवढंच फॅमिलीसोबतही छानसा टाईम स्पेंड करायला मिळतो. त्यामुळे आम्ही असं छोटे-छोटे ट्रिप्स प्लॅन करतो नेहमीच. सो आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकतात कृषिक मामीला फूल देतोय आणि त्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तर पहिले आम्ही थोडं जेवणासाठी थांबलो होतो, कारण दुपार झाली होती आणि तिकडे पोटभर जेवण केलं आणि आम्ही खूप खुश होतो. स्पेशली मी खूप हॅपी होती, कारण आज छानसं दर्शन होणार होतं आणि जी गोष्ट मी खूप आधीपासून प्लॅन केलेली होती, खूप वर्षांपासून, बट ते होत नव्हतं जाणं. त्यामुळे आज फायनली तो टाईम आला होता. आम्ही निघालो होतो आणि मग निघाल्यानंतर वाटेत छानसं पोटभर जेवण केलं आणि थोडासा टाईम भेटला म्हणून मी पटकन छोटीशी क्लिप घेऊन घेतली, सेल्फीज घेऊन घेतले. त्यानंतर आम्ही पोहोचलो नाशिक येथील असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात. आता ह्या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि हे विश्वप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर हिंदू देव शिव यांना समर्पित आहे आणि त्र्यंबकेश्वर मंदिर हे पूर्ण काळ्या पत्थरापासून बांधलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण काळ्या दगडात बांधलं गेलेलं मंदिर दिसतंय. इकडे खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं की देवाला लागणारा प्रसाद असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, लिंग, वेगवेगळ्या प्रकारचे लिंग आणि फायनली आम्ही इकडे पोहोचलो होतो श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वारला. पण तिकडे एवढी गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. मग आम्हाला वाटेतच हे आजोबा भेटले. त्यांच्याकडनं आम्ही हे छानसं करून घेतलं. छानसं त्यांनी आम्हाला टीका लावून दिला आणि मला ते महादेव नावाचं लावायचं होतं. त्यामुळे त्यांनी तेही खूप छान स्वतः टाईम काढून त्यांनी खूप छानसं ते टीका मला लावून दिला आणि खरं सांगते इतकं सुंदर दिसत होतं आणि त्यांनीही खरंच म्हणजे एकदम एखादी गोष्ट असते जी आपण एकदम ॲक्टिव्हली करतो, छानसं आवडीने करतो, तसं त्यांनी खूप छान मला ते टीका लावून दिला होता आणि खूप छान दिसत होतं ते. कारण थोडासा टाईम भेटला होता आम्हालाही आणि गर्दी खूप होती. तिकडे मम्मी, आई, मी आणि प्रियंका आम्ही तिघीच होतो. कारण पप्पा आणि दादू म्हणजे माझा भाऊ, ते दोघं गेले होते तिकडे बुकिंग पासेस बघायला. कारण गर्दी असल्यामुळे आम्ही विचार करत होतो की आपल्याला पासेस मिळाले तर खूप चांगलं होईल, कारण दर्शन होईल आणि इन बिटवीन थोडासा वेळ मिळाला म्हणून आम्ही लागलो शॉपिंगला. आता तुम्हाला माहितीच आहे, श्रेया म्हटलं की पहिले शॉपिंगचंच बघतात. त्यानंतर हे दोघे आले आणि आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. आम्ही बघत होतो की आणि तुम्ही बघू शकतात लांबची लांब लाईन होती तिकडे आणि फायनली इथे पोहोचलो. इथे पोहोचल्यानंतर असं झालं होतं की बापरे! आम्हाला मंदिरात जायचंच आहे आणि दर्शन झालंच पाहिजे. पण असं झालं की एवढी गर्दी असल्यामुळे ते पॉसिबलच नव्हतं आणि ते लिटरली तिकडं बोलले आम्हाला की 6 ते 7 तास तरी लागतील तुम्हाला. त्यामुळे दर्शन होणार नाही आणि शेवटी मूड ऑफ झाला. पण ते म्हणतात नाही, नशिबात लिहिलेलं असलं तर ते कोणीच घेऊ शकत नाही. मी जस्ट तिथल्या एका पोलिसला विचारलं, त्या सरांना विचारलं, की "सर, माझं एक लहान बाळ आहे आणि बाळाला घेऊन दर्शनासाठी आत मला सोडणार का तुम्ही?" तर ते बोलले, "हो, दाखवा ना मला, किती छोटं आहे." त्यांना बाळ दाखवलं आणि येस, त्यांनी आम्हाला सोडलं. तुम्ही बघू शकतात छोटंसंच रस्ता होता. तिकडून मी आत गेले कृषीवला घेऊन आणि आतमध्ये गेल्यानंतर डिरेक्टली लाईनला लागले. कारण लाईनला लागून दर्शन घेणं तर पॉसिबलच नव्हतं, कारण 6 ते 7 तास पास घेऊनच लागणार होते. त्यानंतर मग मला लकीली ते झालं. कृषीमुळे माझंही दर्शन होणार होतं आज आणि आई, पप्पा आणि माझी फॅमिली बाहेरच थांबली होती, कारण त्यांचं दर्शन होणार नव्हतं. बट दे आर व्हेरी हॅपी दॅट टाईम की ॲटलीस्ट माझं आणि कृषीचं दर्शन होणार होतं. तर त्यामुळे आम्ही तिथून आत गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर अशी छानशी लाईन होती. मी लाईनला लागले आणि तिथे एक दादा भेटला मला. मी त्याला बोलले, की मला एक छोटासा व्हिडिओ घेऊन शूट करून दे. त्याने खूप छान शूट केलं आणि मला खरंच माहिती नाही तो दादा, त्याचं नाव वगैरे, पण थँक यू सो मच दादा, तू छानसा हा व्हिडिओ शूट केल्याबद्दल. मग मी मध्ये गेले आणि लाईनला लागले
आणि त्यानंतर छानसं दर्शन घेतलं. आतमध्ये मला शूट करता आलं नाही कारण तिकडे अलाउड नव्हतं फोन वगैरे. पण बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकतात इतकं छान आम्ही फोटोशूट केलं आणि क्रिशिवला तिकडे आम्ही हा छानसा शर्ट घेतला होता आणि त्या शर्टमध्ये क्रिशिव खूप क्यूट दिसत होता. मला नक्की कमेंट करून सांगा की क्रिशिव कसा दिसतो आणि आमचं खूप छान दर्शन झालं. मंदिरात गेल्यानंतर इतकं पॉझिटिव्ह वाटलं ना की काय सांगू. खूपच छान. म्हणजे तुम्ही कधी आला नसाल तर नक्की या इथे दर्शनासाठी. खूप छान. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या एका रिलेटिव्हजच्या घरी, म्हणजे माझा मामा आहे, माझ्या मामाच्या घरी गेलो आम्ही आणि तिकडे गेल्यानंतर क्रिशिव खूप मज्जा करत होता. तो बिलकुलच आमच्याकडे यायला तयारच नव्हता. तो मामा, मामी, आजी-आजोबांमध्ये इतका दंग झाला होता, की आम्ही जेव्हा तिथून निघालो, तर तो आमच्याकडे येतच नव्हता. तो आम्हालाच बाय करत होता. लिटरली तुम्ही बघू शकतात, आम्ही गाडी घेऊन खूप पुढे आलो आणि तो मागेच होता आणि जेव्हा मामाने त्याला माझ्याकडे दिलं, तरी त्याला यायचं नव्हतं. तो बिलकुलच यायला रेडी नव्हता. पण फायनली त्याला घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता नाशिकचं ट्रॅफिक. खूप सारं ट्रॅफिक लागलं आम्हाला आणि लिटरली इतकं ट्रॅफिक होतं, की आम्ही गाडीत बसून इतकं वैतागलो ना, की काय सांगायचं. म्हणजे 10-10 मिनिटं गाडी एकाच जागेवर होती. मला वाटलेलं पुण्यात ट्रॅफिक असतं, पण नाशिकचं ट्रॅफिक मी कधी बघितलं नव्हतं. पण बघा इतकं ट्रॅफिक. फायनली आम्ही त्या ट्रॅफिकमधनं सुटलो 10 ते 15 मिनिटानंतर. पुढे आलो. आम्ही मस्त शॉपिंगचा प्लॅन केला. कारण आम्हाला चा रोड लागला होता आणि शालिमारला गेले आणि कपडे नाही घेतले असं कधी होणारच नाही. ते सगळं बघितल्यानंतर असं झालं, की चला बाबा आपण कपडे घेऊया. ॲटलीस्ट काहीतरी शॉपिंग करूया. मग आम्ही लागलो शॉपिंगला. आम्ही छानसं शॉपिंग करत होतो. तिथे मला एकदम क्यूट एक गोष्ट भेटली आज क्रिशिवसाठी. ती मी घेतली त्याच्यासाठी आणि ती आहे म्हणजे क्रिशिवसाठी मी छानसे क्यूटसे शूज घेतलेत आणि मज्जा म्हणजे त्या शूजमध्ये लाईट लागतं. क्रिशिवला ते शूज खूप आवडले. खूप तो इतका एन्जॉय करत होता. तुम्ही बघू शकता आम्ही घरी आल्यानंतरही क्रिशिव आजचा दिवस ते शूज खूप खूप घालूनच छान होता. गेला आणि खरंच थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग.